टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्याच्या चासकामा धरणाच्या भिंतीसमोर असलेल्या समांतर पुलाला मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळतंय। आपण सध्या आलो आहोत पुण्यातील चासकामा धरणाच्या समोर जो पूल आहे त्या पुलावरती या ठिकाणी पाहतो की ही जी समोरची भिंत आहे आणि भिंतीसमोरच एक लगतचा समांतर पूल आहे जो या समोरच्या गावांना जोडला जातो। मात्र या ठिकाणी त्या पुलाला मोठं भगदाड पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबत कोणता अपघात होऊ नये म्हणून स्थानिकांनी या ठिकाणी त्या भगदाडाला काठ्या लावलेलं पाहायला मिळतंय। त्यासोबत हे जे स्टील आहे ते सुद्धा उघडं पडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासन कोणती मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे काय असाही प्रश्न सध्या स्थानिक विचारांना पाहायला मिळतोय। कारण की चासकामा धरणाच्या पलीकडे जी गावं आहेत त्यामध्ये वेताळे, सायगाव, कहू, कोयाळी, साकुडी, चिखलगाव, कळमुडी यासह अनेक गावं आहेत आणि या गावांना जोडण्यासाठी 17 ते 18 वर्षापूर्वी या पुलाची निर्मिती खरं तर करण्यात आली होती। मात्र पुलाचे काम दर्जाबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कारण की अजूनही या पुलावरती 7 ते 8 ठिकाणी भगदाड पडल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण पुलाची जी खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे या पुलाच्या कामावरती आणि दर्जाबाबत सध्या स्थानिक प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की प्रत्येक वेळेला या ठिकाणी असलेल्या तात्कालीन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी डागडुजी करण्याचा प्रयत्न केला। मात्र ही डागडुजी ठीक न झाल्याचंही स्थानिकांनी या ठिकाणी खरं तर आरोप केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत हे धरण आहे आणि धरणाच्या समोर असलेले जे रेलिंग आहे ते रेलिंगचे सुद्धा या ठिकाणी खरं तर मोडतोड झालेलं पाहायला मिळतं आहे। कारण की पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी चासकामा धरणावरती पर्यटन करण्यासाठी येत असतात आणि ही जी समोरची भिंत आहे समोरच्या भिंतीवरनं पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी खरं तर नागरिकांची पर्यटकांची पाहायला मिळते। मात्र गेले कित्येक वर्षापासून हे पुलाचं जे भगदाड आहे ह्या भगदाड पडल्यामुळे हा जो पूल आहे हा वाहतुकीसाठी धोकादायक मला चित्र पाहायला मिळतं आहे। मात्र प्रशासन या पुलाकडे केव्हा लक्ष देणार, याची डागडुजी केव्हा करणार असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे। कॅमेरा पर्सन स्मिथसह मी सुनील दिघले, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।